छोट्या गावात राहणारा एक मुलगा. बाहेरच्या जगाची संबंध त्याचा जास्त काही नव्हता. कोण कोणासोबत कसे वागतं हे काही एवढं माहीत नव्हतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो कामाच्या शोधात शहराच्या ठिकाणी आला. गर्दीच्या ठिकाणी राहून राहून तो पण थोडासा चांगलं राहायला शिकला. गावाकडचा गावंढळपणा सोडून तो शहरासारखा राहू लागला. काम काही त्याला लवकर भेटत नव्हतं. खूप शोधून शोधून शेवटी एक काम त्याला भेटलं. काम एकदम मन लावून आणि नियमितपणाने करत होता. खूप खुशी होता, कारण महिन्याचा पगार झाला की पैसे घरी पाठवत होता. एकदम सर्व काही सुरळीत चालू होतं. पण त्याच्या मोबाईलमध्ये एक अनोळखी नंबर सेव्ह होता. खूप दिवसापासून तो नंबर होता, पण कधी त्या नंबरवरून फोन केला नव्हता आणि तिकडूनही आला नव्हता. एक दिवशी असे सुट्टीच्या दिवशी चक्क त्याने फोन करायचं ठरवलं. खूप विचार करत होता, कोण असेल कोण नाही, तरी पण वरती श्वास घेऊन थोडी हिंमत करत होता आणि थोडा घाबरतही होता. अखेर नंबर त्याने डायल केला. जशी तिकडे फोनची रिंग वाजत होती तशी इकडे त्याची काळजाची धडधड वाढत होती. फोन उचलला आणि आवाज आला, हॅलो कोण. खूप गोड आणि मधुर आवाज होता. खूप घाबरला होता काय होईल म्हणून, कारण गावाकडे असताना त्याची एखाद्या मुलीकडे पाहून मानवरती होत नसे. असं बोलणं तर खूपच दूर. त्यामुळे तो खूप घाबरून गेला होता. पण परत वापस त्या नंबरवरून फोन येत होता. हा तर मग खूपच घाबरून गेला. काय करावं काय नाही त्याला काही समजत नव्हतं. स्वतःला थोडं सांभाळून त्याने घेतलं. पण डोक्यात एकच विचार सुरू होता, कोण असेल ती, कुठे राहत असेल ती, तिचं नाव काय असेल, हे सारे प्रश्न त्याच्या डोक्यात खो खो खेळत होते. एक महिन्याच्या कालावधी लगबग होत होता. नेहमी हेच प्रश्न डोक्यात, कोण असेल ती, कुठे राहत असेल ती, तिचं नाव काय असेल, हे प्रश्न त्याला खूप त्रास करत होते. म्हणून त्याने परत फोन करायचं ठरवलं आणि स्वतःला सांगत होता की काही होऊ दे, आता बोलायचंच. फक्त आपल्याकडून काही चूक होऊन द्यायची नाही बोलण्यामध्ये. आणि सोबतच एक चूक करत होता फोन करायची. पण फोन केला आणि समोरून तोच गोड मधुर आवाज, हॅलो कोण. पण आवाजामध्ये एक प्रकारचा आदर होता, जास्त चिडचिडपणा आणि रागही नव्हता. त्यामुळे त्याची भीती थोडीशी कमी झाली. एकदम मोकळ्या मनाने बोलत होता. तिकडून पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत होता. असे बोलू लागले की एकमेकांना खूप जवळून ओळखतात. एकमेकांविषयी माहिती झाली. घट्ट मैत्री व्हावी म्हणून एकमेकांचे नंबर नावाने फोनमध्ये सेव्ह केले. कधी SMS तर कधी फोन करून त्यांचं बोलणं सुरू होतं. खूप म्हणजे खूप घट्ट मैत्री झाली होती. ते दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेत होते. हळूहळू मग व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलमधून बोलणं सुरू झालं. त्या मुलाला तिची खूप सवय झाली होती आणि ती त्याला खूप आवडत होती. हे सगळं सांगायचं कसं हा विचार करत होता. हा विचार सुरू असताच तिचा फोन आला आणि ती म्हणे, बोलायचं नाही का आज. तो म्हणाला, हो बोलायचं आहे, पण आज मनातलं सांगू का, पण तू रागवणार नाहीस ना.